त्याची जी नोकरी गेली ती टेम्पररी होती, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. पण 4 दिवसांआधीच त्याला चांगली नोकरी मिळाली होती पे रोलवर. तू निशांशी कॉन्टॅक्ट तोडला होतास, पण वरुणचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट असेलच ना. याचा अर्थ अनिकेत आणि निशांत पुन्हा भेटले होते की नाही हे आपल्याला वरुण कडून कळू शकतं. संजना आणि अनिकेतच्या सांगण्यावरनं निशांतची मैत्रीच तोडली, त्यामुळे निशांत खूप चिडला होता. अहो त्यावेळी मी नशेत होतो. संजना माझे फोन्स कट करत होती, तो अनिकेत मला डिवचत होता आणि म्हणून राग अनावर होऊन मी बोललोय तसं. निकिता ओरडून बोलली ते एक वाक्य मी व्यवस्थित ऐकलं. काय बोलली निकिता? ती म्हणाली, चेतन एकतर अनिकेतला तुझं ऐकावं लागेल किंवा तुला माझं ऐकावं लागेल. पोलिसांना अनिकेतची डेड बॉडी बुधवारी सकाळी 11:30 वाजता सापडली आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू 9 ते 10च्या दरम्यान झाला असावा असा अंदाज आहे. अगं काल रात्री एवढ्या उशिरा गेलीस, आता सकाळी लवकर आलीस, कशा ते? काकू तुम्हाला चहा वगैरे करायला लागू नये म्हणून आले मी. अगं तू कशाला दगदग केलीस? चेतनने दिला मला चहा, पेजही दिली, आता बरं वाटते मला. नाही पण बरं वाटतंय म्हणून लगेच कामाला लागायला, थोडा आराम करा. तुला माहिती काल पहाटे स्वप्नात अनिकेत आला होता. मला खूप रडू येत होतं ग. त्यावेळी चेतन काय म्हणाला माहिती तुला? काकू काकू अनिकेत आला होता हे स्वप्न. काकू तुम्ही असं समजा ना की चेतन गेलाय आणि तुमचा मुलगा अनिकेत तुमच्या समोर आहे. मला माहिती आहे काकू, अनिकेतची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही. कारण रिप्लेसमेंट वस्तूंची होते काकू, माणसाची, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या भावनांची नाही होत. पण काकू अनिकेतने मुलगा म्हणून जी कर्तव्य पार पाडली असती ना, ती सर्व कर्तव्य मी पार पाडेल. हो काकू, तुम्ही मला मुलगा समजा ना, निकिताला सून. आम्ही सांभाळू तुम्हाला काकू, तुम्ही इथेच राहा. तू हे म्हणालास हेच खूप झालं, पण तुला माहिती माझं मन गावातच रमतं. आणि इथे अनिकेतही असला असताना तरी मी इथे कायमची नसते. ह्याचा अर्थ रूम मिळावी म्हणून चेतननीच अनिकेतला संपवलंय आणि आता सहानुभूतीचं नाटक करतोय. चेतन कुठे? चेतन आत्ताच बाहेर गेला, बहुतेक निकिताला भेटायला गेला असेल. काकू अनिकेत बोटात अंगठी घालायचा नाही ग, म्हणजे त्याने कधी अंगठी लॉकेट वगैरे घातलं नाही कधी. आणि चेतन चेतन एवढं काही माहिती नाही ग, पण म्हणजे मी त्याचं एवढं काही निरीक्षण केलं नाही. पण तू असं का विचारतेस? म्हणजे तुला त्याच्यावर संशय आहे का? अगं तो तसा मुलगा नाहीये, खूप चांगला आहे तो मुलगा. काकू तुम्ही खूप साध्या. गुन्हेगार सिद्ध होईपर्यंत तो खूप चांगलाच वाटत असतो. आणि मुळात माझा फक्त चेतनवर संशय नाही,
निशांत आणि वरुणवर सुद्धा आहे. कदाचित माझे अंदाज चुकतही असतील. म्हणजे ते गुन्हेगार असतीलच असं नाही, कोणीतरी वेगळाही गुन्हेगार असू शकतो जो अजून आपल्याला सापडला नाही. पण आपल्याला सगळ्या शक्यता पडताळून पाहायला हव्या. तोपर्यंत आपण गुन्हेगारापर्यंत नाही पोहोचू शकणार. बुधवारी सकाळी 9 ते 10च्या दरम्यान चेतन नक्की कुठे होता हे आपल्याला कळायला हवं. सीड आणि बंडूने वरुण आणि निशांतची सुद्धा चौकशी केली आहे. निशांतने असं सांगितलं की तो घरातच होता आणि एकटा होता. आणि वरुण म्हणाला की त्याच्या बाईकचं रिपेअरिंगचं काहीतरी काम होतं म्हणून तो विजयच्या गॅरेजवर गेला होता. मॅडम निशांतचं मला माहित नाही, पण वरुण माझ्यासोबत होता, तो खरं बोलतोय. त्या दिवशी 8 वाजता आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे चहा प्यालो आणि तेव्हाच मी त्याला सांगितलं की निशांत मला सारखा फोन करून त्रास देतोय. तो मला म्हणाला मी त्याला समजवतो, आणि मग त्याला गॅरेजवरून फोन आला आणि तो निघून गेला. मला वाटतं मॅडम हे सगळं निशांतने केलं असेल, कारण तो ना सुरुवातीपासूनच जरा माथे फिरू आहे. वरुण गॅरेजवर गेला होता की नाही हे क्रॉस चेक करता येईल. पण निशांतच्या बाबतीत काय करायचं? कारण निशांत तर घरात एकटाच होता, त्याची आई सुद्धा बाहेर गेली होती. मनालीचा निकिताशी अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. खरं तर आम्हाला चेतनकडून निकिताचा कॉन्टॅक्ट नंबर घेता आला असता, पण जर चेतन गुन्हेगार असेल तर तो सावध होईल. त्यामुळेच आम्हाला निकिता आणि चेतनची वेगवेगळी चौकशी करावी लागणार. तुम्ही का फॉलो करताय मला? 1 मिनिट, मला एक शंका आहे. त्या दिवशी पार्कमध्ये चेतन आणि माझं बोलणं सुद्धा तुम्ही चोरून ऐकत होता. काय हवंय काय तुम्हाला? हे बघ निकिता, प्लीज शांत हो. मी जे काय करते ते तुला त्रास देण्यासाठी नाही, तर कोणाला तरी त्रासातून बाहेर काढण्यासाठी कर. हो, पण तुम्ही आहात तरी कोण? मी खासगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्री यांची सहकारी मनाली पाटील. ओके, पण तुम्ही आमची चौकशी का करताय? चेतनचा रूम पार्टनर अनिकेत, त्याचा मृत्यू झालाय तर तुला माहीतच. आम्ही अनिकेतच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करतो. हो, पण अनिकेतच्या मृत्यूचा आणि माझा काय संबंध? निकिता, आम्हाला माहिती आहे चेतन तुझा प्रियकर आहे आणि अनिकेतचा रूम पार्टनर. तुम्हा दोघांमध्ये रूम बद्दल जे काही बोलणं झालंय ना ते प्लीज आम्हाला सांग. कदाचित आम्हाला काहीतरी क्ल्यू मिळेल. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली चेतनवर संशय घेतात? नाही, हे बघ, तू गैरसमज नको करून घे. हा आमच्या तपासाचा एक भाग, आणि तुम्ही दोघांनी काहीच केलेलं नाहीये तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. चेतनच्या शेजारी एक माणूस राहतो, त्यांना बोलणं चोरून ऐकायची सवय. तुम्हा दोघांचं रूमवर जे काही भांडण झालं ते त्यांनी चोरून ऐकलं. काय? तू चेतनला असं म्हणाली होतीस की अनिकेतने जर तुझं ऐकलं नाही तर तुला माझं ऐकावं लागेल. याचा अर्थ सांगशील? अनिकेत गेल्यामुळे ती रूम पूर्णपणे तुझी झाली, हो ना चेतन? आता निकिता आणि तुझ्या लग्नात काहीही अडचणी येणार नाही, बरोबर ना चेतन? ही वेळ लग्नाचा विषय काढायचा आहे का? काय ना चेतन, जिथे अनिकेतचा मृत्यू झाला ना त्या ठिकाणी मला हा खडा सापडला. आता हा खडा सापडलाय म्हणजे खडा नसलेली अंगठी सुद्धा असेलच ना? काय चेतन? म्हणजे तुम्ही संशय घेताय माझ्यावर? हे बघा, मी अंगठी वगैरे काही वापरत नाही, आणि तरी तुम्ही बघ,
त्याच्या आईला खूप सहानुभूती दाखवत होतास तू. त्यांना नेहमी सांभाळून वगैरे असं काहीतरी म्हणालास काय? आणि तरी तुम्ही माझ्याशी तिरकस बोलताय. तू सहानुभूती दाखवलीस कारण तुला माहित होतं काकू काय मुंबईत नाही राहणार. त्यांचं मन तिथेच रमतं ना, खोपोलीत त्यांच्या घरात. काय अरे पण याला काही सेन्स आहे का? काकू राहतील किंवा जातील त्यांचा प्रश्न झाला, पण काकूंना सांभाळण्याची माझी आजही तयारी आहे आणि निकिता त्याला नाही म्हणणार नाही. हो, मग निकिता आणि तुझं रूमवरून भांडण का झालं होतं? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की फक्त रूम साठी मी अनिकेतला मारलं? मला प्रश्न विचारायचे नाही. मी जे विचारते ना त्याचं उत्तर द्यायचं. निकिता तुला असं म्हणाली होती की रूमच्या संदर्भात एकतर अनिकेतला तुझं ऐकावं लागेल, नाहीतर तुला निकिताचा. ह्याचा अर्थ काय होतो चेतन? हो हो, मी बोलले फ्रस्ट्रेट होऊन त्याला, कारण माझं MBA पूर्ण होत आलं होतं आणि आमच्या बाबतीत चेतनची अजून काहीच हालचाल नाही आहे. आणि तसंही ती रूम अनिकेतला मिळावी की आम्हाला, याच्यावर आमचा वाद झालाच नव्हता. मग कशावरून झाला होता? ज्याचं लग्न आधी होईल त्याने त्या रूममध्ये राहायचं आणि दुसऱ्याने ती रूम सोडायची, असंच ठरलं होतं ना. म्हणजे अनिकेतचं लग्न आधी झालं असतं तर चेतनला ती रूम सोडावी लागली असती, हो ना? हो, पण त्याच रूमवर राहायचा असा माझा आग्रह नव्हता. मी चेतनला बोललेही होते की आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर दुसरीकडे जागा घेऊयात आणि माझं MBA झाल्यावर लग्न करूयात. तोपर्यंत तू आमच्या घरी राहू शकतोस, एवढंही आमचं बोलणं झालं होतं. पण चेतन माझं काहीच ऐकायला तयार नव्हता आणि म्हणून आमचा वाद झाला होता. कारण निकिताच्या घरी मला गरज आहे म्हणून नव्हतं राहायचं. पण त्यासाठी का तुम्ही मला खुनी ठरवणार आहात? मला एक कळत नाही, अनिकेतचा मृत्यू सेल्फीमुळे झालाच नाही हे असं कसं गृहीत धरू शकता तुम्ही? कारण अनिकेतचा मृत्यू झाला तेव्हा तो एकटा नव्हता, त्याच्यासोबत आणखी कोणी होतं आणि याचा पुरावा आहे माझ्याकडे. पण तुम्ही नाहीये ना. अनिकेत गेला त्या दिवशी, म्हणजे बुधवारी सकाळी 9 ते 10 मध्ये तू कुठे होतास? कुठे म्हणजे? कामाला गेलो होतो. हो, पण आणि फोनला ऑफिसमध्ये. हो, ऑफिसमध्ये नव्हतो गेलो. राई गावात ऑफिसच्याच कामासाठी व्हिजिटला गेलो होतो मी. बर, डिटेल्स दे कामाचे. मॅडम, राई हे गाव उत्तनच्या जवळच आहे. या चल. आलोय ना मी. ये बस. हो निशांतराव, या बसा 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 बसा. मॅडम, मी त्या गॅरेजवाल्याकडे गेलो. वरून बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत तिथंच होतो. यो निशांत बंडला मारतोय. अरे बंडला काय मारतोय? आता मी घरी एकटाच होतोय, माझा काय फॉल्ट? आणि माझ्या आईला फोन करून कन्फर्म केलेत ना तुम्ही? तिने सांगितलंय ना तुम्हाला की ती घरातनं बाहेर गेली तेव्हा मी घरातच होतो आणि आली तेव्हा दार मीच उघडलं म्हणून. नाही, त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. अरे मला माहिती आहे, त्या जेव्हा घरातून बाहेर गेल्या तेव्हा तू घरी होतास, त्या बाहेरून घरी आल्या तेव्हाही तू घरीच होतास. मधल्या वेळेचं काय? मॅडम, याच्या आईने जेव्हा याला बाहेरून फोन केला तेव्हा या साहेबांनी त्याच्या घराचा लँडलाईन नाही उचलला. दिस इज नॉट डन. मी अंघोळ करत होतो तेव्हा. निशांतराव, कमाल करता राव तुम्ही. हा सगळं कसं सेकंदाचं लक्षात राहते तुमच्या. परफेक्ट. सांग ना, वेळ सांग ना आंघोळीची. किती वाजता आंघोळ करत होतास तू? म्हणजे तू आम्हाला वेळ सांग, त्याप्रमाणे तुझ्या आईचा फोन केव्हा आला होता हे आम्ही तुला सांगू. शिटाव, आपण असं करू, आपण असं समजू, म्हणजे गृहीत धरू हे सकाळी 9 वाजता आंघोळीला गेली. करेक्ट. 9 वाजून 5 मिनिटांना आंघोळीतनं बाहेर. नाही, फारच कमी वेळ. हा, अंग जरा गोर आहे, आंघोळीला येळ लागतो. 15 मिनिटांना बाहेर आले आणि मग आईसाठी स्वतःहून दरवाजा उघडला. करेक्ट. काय निशांतराव,
अशीच आहे नी दंतकथा. ए बुधवारी सकाळी तू कुठे गेला होतास? ते मी नाही सांगू शकत. सांगू शकत नाहीस म्हणजे तूच अनिकेतचा खून केलायस. तुझी धमकी खरी केलीस हो ना? अनिकेतला तशी सेल्फी काढायला तूच सांगत होतास ना? काय निशान? मॅडम तुम्ही याला पोलिसांच्या ताब्यात द्या. यानेच अनिकेतचा खून केलाय. नाही नाही मॅम, मी अनिकेतचा खून केलेला नाहीये. मी खरं सांगतो तुम्हाला, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अंगठीतला खडा कुठे? संजनाच्या घरी. बुधवारी सकाळी मी हिच्या घरी गेलो होतो हिला जाब विचारायला, पण ही तेव्हा घरी नव्हती. ही घरात नसताना तू हिच्या घरात कसा गेलास आणि का गेलास? ते मॅडम ऍक्च्युली माझ्या घराची डुप्लिकेट की निशांतकडे आहे. काय? आय एम सो सॉरी मॅडम. मला त्यावेळी ना काय बरोबर आहे काय चुकीचं आहे मला खरंच काही कळत नव्हतं. अनिकेतनी सांगितल्यावर मी निशांतशी कॉन्टॅक्ट तोडला, पण चावीचा तेवढं राहून गेला. ठीक आहे, तुझी चावी. तर यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही. मॅम, ही अंगठी माझी आहे, पण तो खडा संजनाने मला दिला होता. मी हिच्या घरी असतानाही हिने माझे फोन उचलले नाहीत. तुझा आणि माझा संबंध संपला एवढाच मेसेज पाठवला फक्त. म्हणून मी तो खडा तिथे ठेवला आणि निघून गेलो. मग हा खडा त्या सेल्फी पॉइंटवर कसा सापडला? मला सेल्फी पॉइंटवर सापडला अगदी तसाच खडा संजनाच्या घरी निशांतने सांगितलेल्या ठिकाणी सापडला. आता तो खडा त्याच्याच अंगठीतला होता की मला सापडला म्हणून त्याने दुसरा खडा तिथे नेऊन ठेवला होता हे कळायला. आणि मुळात अनिकेतला मारून तो बाईकवर संजनाच्या घरी पोहोचू शकत होता. चेतन म्हणाला की तो तर अंगठीच वापरत नाही, पण चेतनने असंही सांगितलं की तो एका ऑफिशियल व्हिजिटसाठी राईला गेला होता. तो खरंच राईला गेला होता का? आणि जरी गेला असला तरी साधारण 9च्या दरम्यान तो सेल्फी पॉइंटवर पोहोचू शकत होता का हे शोधून काढायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिकेत सेल्फी पॉइंटवर का गेला होता. मी सिडला सांगितलंय अनिकेतचे सगळे कॉल रेकॉर्ड्स आणि लॅपटॉप वगैरे चेक करायला. बघूया काही क्लू मिळतोय का. सिडचा मेसेज आलाय. मॅडम, अनिकेतच्या लॅपटॉपमध्ये काहीच माहिती नाही. आम्ही त्याच्या घरी गेलो होतो त्यावेळेला त्याच्या ड्रॉवरमध्ये आणि फाईलमध्ये चेक केलं, पण ते नवीन जॉब लेटर नव्हतं. म्हणजे त्याला नवा जॉब मिळाल्याचं त्याने खोटं सांगितलं? नाही हो, अनिकेत खोटं बोलणं शक्यच नाहीये. हो, तुम्ही जरा शांत व्हा. मॅडम, बंडू त्याच्या घरी ते लेटर शोधण्याचा प्रयत्न करतो. बरं, हा त्याचा फोन स्विच ऑफ आहे. मगाशी मी एकदा ट्राय केला, आता परत एकदा ट्राय करतो चालू करण्याचा. मॅडम, मी तुमच्यासाठी कॉफी आणली तर चालेल? चालेल, थँक्स.
फोन सुरू झालाय. ग्रेट. मॅडम बुधवारी सकाळी 8 वाजता त्याला एका अननोन नंबरवरून मेसेज आला. आज सकाळी 9 वाजता मला सेल्फी पॉइंटवर येऊन भेट, नाहीतर मी स्वतःला संपवेन. संजना, मॅडम कॉफी. आज सकाळी 9 वाजता मला सेल्फी पॉइंटवर येऊन भेट, नाहीतर मी स्वतःला संपवीन. संजना. मॅडम मी हा मेसेज केलेला नाहीये. माझ्याकडे त्याचा नंबर कुठे होता? खरंच तू हा मेसेज केलेला नाहीस? मॅडम खरं म्हणजे मी खरंच सांगते, मी नाही केलाय हा मेसेज. मी का करेन ना मेसेज? मी पुन्हा एकदा विचारते, खरंच तू हा मेसेज केलेला नाहीस? मॅडम नाही केलाय हो मी मेसेज. माझं ऐका ना, मी खरंच सांगते. मी का खोटं बोलेन सांगा ना. मी खरंच सांगते, मी नाही केलाय मेसेज. तुम्हाला का खोटं वाटतंय मला? हे बघा, हा नंबर माझा आहे, पण मी मेसेज केलेला नाहीये. मी खरंच नाही केलाय मेसेज. तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी नाही केलाय हो मेसेज. तुम्हाला असं वाटतं ना तर तुम्ही माझा मोबाईल चेक करू शकता. म्हणजे तू मेसेज सेंड करून डिलीट केलास? नाही हो मॅडम, मी नाही केलाय मेसेज. मी खरं सांगते. तुम्हाला का कळत नाही मॅडम? तुम्ही तरी ऐका ना माझं. मॅडम हो असं काही असतं तर अनिकेतच्या मृत्यूचं सत्य शोधण्यासाठी मी तुमच्याकडे आले असते का? मॅडम हो मी का मारेन अनिकेतला? मॅडम हे अनिकेतला मिळालेलं जॉब लेटर या बॅगेत सापडलं. ह्या बॅगेत आणखीन काहीतरी असेल म्हणून बॅग घेऊन आलो. अनिकेतला सोमवारपासून जॉईन व्हायचं. म्हणजे तो खरं बोलत होता? हो, पण तुझं काय? सेट मांडू. अनिकेत आणि निशांचं दुसऱ्यांदा भांडण झालं तेव्हा अनिकेतकडे हीच बॅग होती का हे कन्फर्म करायला हवं. निशांतने त्यांच्या भांडणाचे जे काही डिटेल्स तुम्हाला सांगितले त्याचे पॉइंट्स लिहून काढा. भांडणाच्या वेळी अनिकेतकडे असलेली बॅग सापडली. ही बॅग आधी सापडली नव्हती कारण चेतनने ही बॅग बेड खाली ठेवली होती. पण आता महत्वाचा प्रश्न हा आहे की संजनाच्या मोबाईलवरून मेसेज करून अनिकेतला सेल्फी पॉइंटवर कोणी बोलावं. संजना तर काही सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हती. हा निशांत हे करू शकतो कारण त्याच्याकडे संजनाच्या रूमची डुप्लिकेट किल्ली आहे ना. पण ही बॅग काहीतरी वेगळं सुचवते.
या बॅग मध्ये सापडलेलं अनिकेतचं जॉब लेटर घेऊन सीड आणि बंडू कंपनीत एन्क्वायरीला गेले. एक एक हा सेट, मी सांगितलेलं नाव तिथे कन्फर्म केलं. तो माणूस त्याच कंपनीत कामाला आहे ना? खरं तर मला हवा असलेला एक महत्वाचा क्लू संजनाने ऑलरेडी मला दिला. साहेबा हॅलो, उडे लई झाली लपालपी तुमची. मॅडम हाच ते गुन्हेगार. वरुण, तू तू मारलंस अनिकेतला? संजना, मी नाही मारले अनिकेतला. मग आम्हाला बघितलं पळून काय गेलो? तू पळून का गेला म्हणजे काय? हिरो, आवाज खाली ठेवायचा कळला ना? तुम्ही लबाड लोक आहात. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करू शकता. तुमच्यासारखे मागे लागल्यावर माझ्यासारखा साधा माणूस घाबरून पळेल नाही तर काय करेल? अनिकेत सेल्फी काढताना मेला असेल, नाहीतर त्या निशांनी त्याला मारलं असेल. माझा काय संबंध? काय संबंध? एक मिनिट. आता आठवलं का काय संबंध ते? अनिकेत आणि निशांतचं दुसरं भांडण आठवतंय? तेव्हा अनिकेतकडे हीच बॅग होती. काय बरोबर ना? बॅगेचा काय संबंध आता? उलट त्यावेळी मी त्यांची भांडणं थांबवली. हे विसरलात का तुम्ही? नाही, तू त्यांचं भांडण थांबवलंस, त्याचे सगळे डिटेल्स तू मला दिलेस आणि निशांतने या दोघांना सगळं सांगितलं. सगळे डिटेल्स मॅच होत होते, फक्त एक गोष्ट सोडून, ती म्हणजे ही बॅग. निशांत उठ उठ, तुझा आत्ता. निशांतने त्याच्या नॅरेशन मध्ये या बॅगेचा उल्लेख केला होता. तू मात्र या बॅगेबद्दल काहीच बोलला नाहीस. मला त्या भांडणाचे डिटेल्स सांगणं जास्त महत्वाचं वाटलं. या क्षुल्लक बॅगेला एवढं काय महत्व आहे? महत्व आहे मिस्टर वरुण, कारण याच बॅगेमध्ये अनिकेतचं जॉब लेटर होतं. आणि आता तू त्याच कंपनीत काम करतोस अनिकेत गेल्यानंतर, हो ना? यात माझा काय दोष आहे पण? हा तर योगायोग आहे. नाही म्हणजे पूर्वी मीही त्या कंपनीत अप्लाय केलं होतं ना जॉबसाठी, त्यामुळे मला कधी ना कधी कॉल येणारच होता. नाही, हा योगायोग नाहीये, कारण जेव्हा आम्ही तुला भेटलो होतो तेव्हा तुला एक कॉल आला होता आणि तू फोनवर त्यांचे आभार मानत होतास. हॅलो, हो थँक्यू. एक्सक्यूज. तो काणेंचा फोन होता, हे मी तेव्हाच पाहिलं होतं. वरुण राव, ते काने ना, मला एक सांगा, हे काने पण त्याच ऑफिस मध्ये कामाला आहेत काय? हा. हा,
आणि तुझी आणि त्यांची चांगली मैत्री आहे हे आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही त्यांना भेटलो. तुम्ही कशाचा संबंध कशाशी जोडताय? हा, मुख्य गोष्ट ही आहे की बुधवारी सकाळपासून 11 वाजेपर्यंत मी माझ्या रिपेअरला दिलेल्या बाईकसाठी विजयच्या गॅरेजवर होतो. तुम्ही विचारा त्याला वाटलं तर. हो बरोबर, होतास ना तू गॅरेजवर, पण त्याआधी तू संजनाला भेटला होतास. मॅडम, निशांतचं मला माहित नाही, पण वरुण माझ्यासोबत होता, तो खरं बोलतोय. त्या दिवशी 8 वाजता आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो आणि मग त्याला गॅरेजवरून फोन आला आणि तो निघून गेला. ही गोष्ट आम्हाला सांगायची तू मुद्दाम टाळलीस, कारण तू संजनाला भेटलास, तिच्या फोनवरून तिच्या नकळत अनिकेतला मेसेज केलास की सकाळी 9 वाजता सेल्फी पॉइंटवर पोहोच, नाहीतर मी स्वतःला संपवेन. तुला माहित होतं स्वतःला संपवीन हा संजनाचाच मेसेज समजून अनिकेत तिथे नक्की येणार. तू आधी सेल्फी पॉइंटवर गेलास, त्यानंतर विजयच्या गॅरेजवर गेलास आणि विजयला विश्वासात घेतलंस आणि त्याला सांगितलंस की जर तुझ्याबद्दल कोणी काही विचारलं तर तू 9 वाजल्यापासून गॅरेजवरच होतास असं सांग. आणि हा, तो सुरुवातीला आम्हाला काही सांगत नव्हता, पण आम्ही जरा दम दिला, मग समजा सांगितलं त्याने. पुन्हा का आलात तुम्ही? मला प्रश्न विचारू नकोस, मी विचारले ना ते खरं खरं सांग. हे बघा, वरून माझ्याकडे बाईक रिपेअर करायला नाही तर बाईक विकायला आला होता. बाईक विकायला आलता? हो, तो मला म्हणाला की गावी आईला पैसे पाठवायचे आहेत आणि नोकरीही नाही आहे, म्हणून मिळेल तो गिराईक घे आणि बाईक विक. तसं मी बाईक विकून त्याला पैसे दिलेत. मला सांग, बुधवारी तो नेमका किती वाजता आलता? मी सांगितलं ना तुम्हाला, तो सकाळी 9 वाजता. हा, 9 वाजता आलता, सांगितलं तुम्हाला तो. भारी, थँक्यू. ते मला कळे नाही. 100 कोणाचा नंबर आहे हो? पोलिसांचा आहे. हा, त्यासनी पटकन फोन लावतो आणि त्यांनी सांगतो की विजय मला सांगत नाही बाळती. नाही, नको 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 नको, मी सांगतो, खरं खरं सांगतो. सांग. साधारण आहे ना 11 वाजता आला होता. एक बिनकड्याची अंगठी मला देऊ लागला आणि म्हणाला ही अंगठी विक आणि त्यातून जे पैसे येतील ते कस्टमरला दे आणि माझी बाईक मला परत दे. तू काय बोललं? मी त्याला प्रयत्न करतो असं म्हणालो आणि ती अंगठीही घेतली. मग आधी तो 9 वाजता आलता असं काय सांगितलंस तुम्हाला? तोच बोलला ना मला, तोच बोलला की सकाळी 11 वाजता नाही, मी 9 वाजता आलो असं सांग आणि बराच वेळ इकडेच होतो असं मी सांग. तुझ्या अंगठीचा हा खडा, हा बघ, हा मला सापडला सेल्फी पॉइंटवर. तुम्ही सगळे खोटं बोलताय आणि माझ्याकडे अंगठी तरी आहे का? हा, बघा ना. अरे ती अंगठी तुझ्याकडे असूच शकणार नाही, कारण बिनखड्याची अंगठी तू विजयला विकायला दिली होतीस. आणि मॅडम, त्याने बाईक रिपेरीला दिली नव्हती तर विकायला दिली आणि विजयकडे परत गेलता कारण बाईक परत दे आणि अंगठी विक म्हणून सांगायला. ती अंगठी विकायला तू विजयकडे दिलीस कारण तुला कुठेही पिक्चर मध्ये न येता हा पुरावा नष्ट करायचा होता. हा, मारलंच अनिकेतला वरुण? हा, का मारलंच त्याला? सांग ना, सांग ना, सांग, का मारलंच त्याला? सांग, बोल ना तू. संजना, का गप्पा आहेस? का गप्पा आहेस तू आता? शांत. वरुण, आता तरी कबूल कर की अनिकेतला तूच मारलायस. हो, मीच मारले त्याला.
यु नो वाय? कॉलेजमध्ये, अभ्यासात, स्पोर्ट्समध्ये प्रत्येक बाबतीत तो माझ्यावर मात करायचा, माझ्या पुढे जायचा. तो विनर आणि मी रनर अप. कायम दुसराच, पहिला कधीच नाही. तो राग मनात असल्यामुळे माझी अनिकेतची मैत्री कधीच नाही झाली, पण दुश्मनीही नव्हती. कारण त्याच्याबद्दलची माझ्या मनातली असूया मी लपवत होतो. मी आणि अनिकेतनी एकाच कंपनीत इंटरव्ह्यू दिलाय हे मला माहित नव्हतं. त्या दिवशी निशांत आणि त्याची भांडणं मी संजनाला इम्प्रेस करण्यासाठी थांबवली. पण दुसरं भांडण थांबवलं तेव्हा त्याची खाली पडलेली बॅग मला दिसली. बरोबर काय आहे समजा तुझ्या मित्राला. अनिकेत, कूल डाऊन. ते एन्व्हलप पाहिल्यावर मला शंका आली. कॉलेज प्रमाणे आता नोकरीतही हा माझ्याशी स्पर्धा करणार, मला सुखाने जगू देणार नाही. माझ्या डोक्यात तिडीक गेली. मी सरळ त्या कंपनीतल्या काणेंना फोन लावला. काणे, हा जॉब मलाच मिळाला असं म्हणाला होतात ना तुम्ही, मग तो दुसऱ्या कोणाला कसा मिळाला? हे बघ वरुण, ती नोकरी जवळजवळ तुझी पक्की झाली होती, पण शेवटच्या क्षणी तो अनिकेत काळे इंटरव्ह्यूला आला आणि त्याचं सिलेक्शन झालं. हे बघ वरुण, यू डोंट वरी, मी साहेबांशी बोललोय. काही कारणास्तव अनिकेत जॉईन नाही झाला तर ती नोकरी तुला मिळेल, आय गॅरंटी. मला नोकरीची फार गरज होती. गावी आईवडिलांचे हाल बघवत नव्हते मला, म्हणून मी बाईक विकून घरी पैसे पाठवणार होतो. ही नोकरी मिळाल्यावर दिवस पालटतील असं वाटलं होतं मला. पण हा अनिकेत, हा इथे सुद्धा माझ्या रस्त्यात आडवा आला. त्याने माझी नोकरी सुद्धा हिसकावून घेतली. इथे सुद्धा तोच विनर ठरला आणि मी रनर अप. पण वेकेन्सी तर एकच होती ना. अनिकेत नाही जॉईन झाला तर ही नोकरी मला मिळेल हे काणींनी सांगितलेलं सतत आठवत होतं मला. आणि मग माझ्यातला सैतान जागा झाला. मी अनिकेतला संजनाच्या मोबाईलवरून मेसेज करून सेल्फी पॉइंटवर बोलवलं. संजना, संजना, वरुण. थँक्स सर अनिकेत, तू आलास. अरे त्या निशांनी संजनाला गुंगीचं औषध दिलंय. काय? ती त्याच्याच ताब्यात आहे आणि तुला मेसेज पण त्यांनीच पाठवला होता. निशान म्हणाले की त्यांनी सांगितली तशी सेल्फी तू नाही काढलीस तर तो संजनाचं काही पण करू शकतो. आहे कुठे तो? अरे तू त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी तो संजनाला संपू शकतो रे अनिकेत. आपल्याला तिला वाचवायचंय. माझा अंदाज खरा ठरला. संजनासाठी अनिकेत तशी सेल्फी काढायला तयार झाला. हा अनिकेत, आता पाय वर कर. पाय वर कर. नाही बघ बघ. थोडा अजून वर घे. थोडा. हा घे अजून. हे बघ. थोडा अजून. थोडा वर घे. हे बघ, हे बघ, हे बघ. हा थोडा वर कर. हा बघ बघ. हा अजून थोडासा. हा बघ. हा अजून. हा आता क्लिक कर. हा क्लिक कर. हा केलाय. केला रे. केला. थँक्स अनिकेत. अनिकेत तुझ्या पुढे जात होता म्हणून मारलंस तू त्याला. शर्यत जर जिंकायची असेल ना तर स्वतः वेगात पळून जिंकायची असते. दुसऱ्याचे पाय नसतात खेचायचे. आणि वरुणराव,
अगदी ती बी नाही जमलं. समजा नाहीच जमलं तर दिलदारपणाला खिलाडू वृत्तीनं हार मान्य करायची असते. वरुणराव स्वाभिमान बाळगावा, पण त्याला एवढं पण कुरवाळायचं नाही की त्याचं गब्दुल मांजर होऊन बस. अहो 2 पावलं मागं आलं ना तर लांब उडी जास्त पुढे जात. असं जीव घ्यायचा नसतो कोणाचा, पाय खेचायचे नसतात वरुणराव. तू तर पाय खेचण्याच्याही पलीकडे गेलास. अनिकेतला जीवानीशी ठार मारलास तू. अरे अनिकेतला मिळालेली नोकरी जगातली शेवटची नोकरी होती का? तुला तुझ्या कॅलिबरवर विश्वास नव्हता की तू दुसरी नोकरी मिळवू शकशील? सेल्फीचा आरोप टाकून त्याला मारण्याचा एक विकृत आनंद मिळवलास ना तू. त्यापेक्षा जर तू प्रयत्न केले असतेस ना तर नाही. वरुण, तुझ्या गुन्ह्याला माफी नाही. काकू, अनिकेतवरचा कलंक आज पुसला गेला. खरा गुन्हेगारही पकडला गेला. अनिकेत खरा कसा होता हे आता अख्ख्या जगाला कळलं. अनिकेतने एकदा नाही तर 2दा माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. खरं तर त्याला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच त्याच्याबद्दल आपलेपणा वाटला मला. आज तो असताना तर तुला सून म्हणून घरी आणण्याचा मी हट्ट केला असता. आई, मला तुमच्यासारखी आई मिळाली असती, असे संस्कार मिळाले असते ना तर अनिकेतनेही मला स्वीकारलं असतं. खरं सांगू काय, तुमचे आणि माझे गेल्या जन्मीचे नाही, याच जन्मीचे ऋणानुबंध आहे. म्हणून जरी मला या जन्मात तुमची सून नाही होता आलं ना तरी मी मुलगी बनून राहीन तुमची. चेतन आणि निकिताला इथेच राहू दे. आपण दोघी गावी जाऊया आणि तिथे सुखाने राहूया आणि एकमेकींना आधार देऊया. अनिकेतच्या आईमध्ये आणि संजनामध्ये जे नातं निर्माण झालं ते पाहून खरंच खूप बरं वाटलं. अनिकेतचा मृत्यू सेल्फी काढताना झाला नव्हता ही खरंच एक्सेप्शनल केस होती. पण सेल्फी काढताना ज्यांचे मृत्यू होतात त्याचं काय? यापुढे सेल्फी काढताना तुम्ही सांभाळून राहा. फक्त थ्रिल म्हणून जीव धोक्यात घालून सेल्फी काढायला जाऊ नका. किंवा मग एकमेकांचे फोटो काढा ना, ते सुद्धा तेवढेच छान येतात. पण काळजी घ्या, यापुढे सेल्फीमुळे एकही मृत्यूच काय तर अपघातही होता कामा नये. कारण तुमच्या आई बाबांना, तुमच्या घरच्यांना तुम्ही हवे आहात. हार घातलेल्या फोटोमध्ये नाही तर त्यांच्या सोबत. आयुष्य भरपूर एन्जॉय करा, पण जीव धोक्यात घालून नाही तर योग्य ती काळजी घ्या.